स्वागत स्वागत. आजचा आपला खोलवर विचार जाणार आहे नकारात्मक विचारांच्या जगात. हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे की हे जे नको असलेले विचार येतात ते थांबवायचे कसे. आपल्याकडे यावर एक सविस्तर मार्गदर्शक आहे. पण आपलं ध्येय आहे ना, ते या विचारांशी उगाच लढणं नाहीये, तर त्यांना समजून घेणं आणि आपल्या मनाचे म्हणजे कुशल वास्तुरचनाकार कसे बनायचं हे शिकणं आहे. तर पाहूया हे विचार येतात कुठून आणि त्यांना हाताळायची प्रभावी साधनं कोणती आहेत. आणि यातली महत्वाची गोष्ट म्हणजे हे विचार पूर्णपणे थांबवणं शक्य नाहीये खरं तर, आणि कदाचित त्याची गरज पण नाहीये. खरी शक्ती कशात आहे, तर त्यांच्याबद्दलची आपली जागरूकता वाढवण्यात आणि त्यांना आपण प्रतिसाद कसा देतो ती पद्धत निवडण्यात. विचार थांबवणं नाही, त्यांना दिशा देणं महत्वाचं आहे. बरोबर. तर सुरुवात करूया. हे नकारात्मक विचार म्हणजे नेमकं काय? हे म्हणजे ते निराशावादी विचार, स्वतःला कमी लेखणारे, जे आपल्याला मानसिक त्रास देतात. आणि गंमत अशी आहे माहिती आहे का, की आपला मेंदू नैसर्गिकरित्या वाईट गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. याला म्हणतात नकारात्मकतेचा पूर्वाग्रह, निगेटिव्हिटी बायस. हे काही आपलं वैयक्तिक अपयश नाही हा. ही हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून मिळालेली देणगी आहे, धोका ओळखण्यासाठी. पण आजच्या जगात ती कधी-कधी चुकीच्या वेळी काम करते. अगदी. आणि ह्याच नैसर्गिक प्रवृत्तीमुळे अनेकदा ते विचार भावना वर्तन चक्र सुरू होतं. समजा विचार आला की मी नक्कीच गोंधळ घालेन प्रेझेंटेशनमध्ये. हा झाला विचार. ह्यामुळे पोटात भीती वाटते, चिंता वाटते, ही झाली भावना. आणि मग परिणामी काय होतं, तर तयारी टाळली जाते किंवा ऐनवेळी ते काहीतरी कारण दिलं जातं. हे झालं वर्तन. अच्छा. हे चक्र असं स्वतःलाच खतपाणी घालत राहतं. आणि अनेकदा हे विचार म्हणजे वास्तवाला बघण्याचा एक सदोष चष्मा असतो. त्याला संज्ञात्मक विकृती म्हणतात, कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स. हो. जसं की सगळं अगदी चांगलं किंवा वाईटच असं टोकाचं बघणं, ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग. मग या विचारांना, या विकृत चष्म्याला आव्हान कसं द्यायचं? इथेच मला वाटतं कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी म्हणजे CBT उपयोगी पडते. त्यातलं एक महत्वाचं तंत्र आहे संज्ञात्मक पुनर्रचना, कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग. हे म्हणजे कसं की आपल्या नकारात्मक विचारांना आपण कोर्टात उभं करतोय. विचार ओळखायचा, त्याच्या बाजूने आणि विरोधात काय पुरावे आहेत ते तपासायचे, आणि मग एक अधिक संतुलित म्हणजे वास्तवाला धरून असलेला विचार तयार करायचा. मी पूर्ण अपयशी आहे असं वाटण्याऐवजी, ठीक आहे, हे काम अपेक्षेप्रमाणे झालं नाही, पण यातून मी शिकू शकेन आणि पुढच्या वेळी नक्कीच सुधारणा करेन. इथे आपण फक्त निरीक्षक नाही राहत, तर सक्रिय वास्तुरचनाकार बनतो. हो, अगदी. आणि याला जोडून एक दुसरा दृष्टिकोन पण आहे, तो म्हणजे सजगता, माइंडफुलनेस. हा काय करतो, तर विचारांची वाद घालत नाही बसत. त्याऐवजी त्यांना फक्त पाहतो, म्हणजे कसा दुरून, कुठलाही जजमेंट न देता. आकाशात ढग येतात आणि जातात ना, तसं. यामुळे काय होतं की विचारांपासून एक भावनिक अंतर तयार होतं, त्यांची पकड ढिली होते आणि शारीरिक पातळीवर जी घालमेल होते ना, ती फाईट ऑर फ्लाईट प्रतिसादामुळे ती साध्या श्वासाच्या व्यायामाने शांत करता येते. जसं की पोटाचा श्वास, डायफ्रामॅटिक ब्रीदिंग. यामुळे ती रेस्ट अँड डायजेस्ट प्रणाली सक्रिय होते, शांत वाटायला मदत होते. आणि त्या शारीरिक शांततेसाठी आणि एकूणच मानसिक कणखरतेसाठी आपल्या रोजच्या सवयी म्हणजे जीवनशैली पण महत्वाची ठरते, बरोबर ना? शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे एकमेकांशी जोडलेलं आहे असं म्हणतात. नक्कीच, अगदी नक्कीच. आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप हे मानसिक आरोग्याचे आधारस्तंभ आहेत. हे फक्त शरीराला नाही, तर मनाला पण ताजातवानं ठेवतात, विचारांना सामोरं जायची शक्ती देतात. आणि यासोबतच कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय ठेवणं, म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणं किंवा सकारात्मक विधानं वापरणं, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. हे म्हणजे काय, तर मेंदूमध्ये सकारात्मकतेचे नवीन रस्ते तयार करण्यासारखे आहे. त्यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. जणू काही सकारात्मक विचारांसाठी मेंदूत एक नवीन स्नायू तयार होतोय. खरंय. पण हे सगळं करूनही कधीकधी हे विचार खूप म्हणजे जबरदस्त वाटू शकतात, असह्य होऊ शकतात. अगदी. आणि हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा नकारात्मक विचार रोजच्या जगण्यात खूप अडथळा आणायला लागतात, असह्य वाटतात किंवा आत्महत्येसारखे गंभीर विचार येतात, तेव्हा व्यावसायिक मदत घेणं हे कमजोरीचं लक्षण नाहीये.
बरोबर. ते खरं तर सामर्थ्याचं लक्षण आहे. आणि भारतात मदतीसाठी अनेक विश्वासार्ह पर्याय उपलब्ध आहेत. विशेषतः भारत सरकारची टेलिमानस नावाची एक हेल्पलाईन आहे. हो, ऐकलंय. ती विनामूल्य आहे. 247 चालते. त्याचा नंबर आहे 14416 आणि ते मराठीसह अनेक भाषांमध्ये तात्काळ मानसिक आधार देते. समुपदेशन आणि गरज असेल तर वैद्यकीय उपचारही उपलब्ध आहेत. तर आजच्या या खोलवर विचारातून आपण काय शिकलो असं म्हणता येईल? नकारात्मक विचार पूर्णपणे थांबवता येत नसले तरी त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या हातात आहे. आपल्या मनात येणाऱ्या पहिल्या विचारावर कदाचित आपलं नियंत्रण नसेल, पण त्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो, म्हणजे कोणता दुसरा विचार करतो, कोणती कृती करतो, यावर नक्कीच नियंत्रण मिळवता येतं. आणि इथेच खरा बदल घडतो. ही साधनं वापरून प्रत्येक जण आपल्या आंतरिक जगाचा, आपल्या मानसिक आरोग्याचा वास्तुरचनाकार बनू शकतो. आता विचार करण्याची गोष्ट ही आहे की आपल्या मनाच्या या नवीन, अधिक सकारात्मक वास्तुरचनेची सुरुवात ती कशी आणि कुठून करायची.